शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं आज प्रकाशन पार पडणार आहे। मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे। या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ कवी जावेद अख्तर यांसारखे महत्त्वाचे पाहुणे उपस्थित राहणार आहेत। संजय राऊत यांनी तुरुंगात असताना आलेल्या अनुभवांचे चित्रण नरकातला स्वर्ग या पुस्तकात केले आहे। दरम्यान प्रकाशनाआधी काल राजकीय वर्तुळात चांगलेच वार पलटवार पाहायला मिळाले। नरेंद्र मोदी यांनी माननीय शरद पवार साहेबांशी वारंवार चर्चा केली आणि विनंती केली हे मला माहिती आहे। वारंवार मेरा खास आदमी है, आप मदद करो, मेरा खास। तेव्हा अमित शाह हे फार कोणाला माहीत नव्हतं। माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेबांनी मोदींना विचारलं ये कौन आदमी है, आप बार बार मुझे फ़ोन कर रहे हो, कौन है आदमी जिसके लिए आप मुझे बार बार रिक्वेस्ट कर रहे हो। बोला मेरे लिए बहुत महत्त्वपूर्ण आदमी, काम का आदमी। पक्ष फोडण्याविषयी आम्हाला काही दुःख नाही आहे। आमदार आणि खासदार फुटले, गद्दार झाले, पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला। त्यांचं राजकारण शिंदेंचं त्यांच्यापाशी, पण ते शिवसेनेचे मालक तुम्ही कसे बनवू शकता? तुम्ही कोण आहात? ज्या बाळासाहेब ठाकरेंनी किंवा ज्या शरद पवारांनी तुम्हाला चौकटीच्या बाहेर जाऊन मदत केली, त्यांचे पक्ष तुम्ही लोफर लोकांच्या हातात दिले, हे त्यांना शोभलं नाही। म्हणून चिडून मी एक लहानसा संदर्भ दिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।